नाना पटोले बोलतायत, आपण थेट जाऊयात. पासूनच मला क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, ॲथलेटिक्स असेल, या सगळ्या खेळातला माझा इंटरेस्ट होता. मी स्वतः त्याच्यात सहभागी होतो. आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये MCA हे त्याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातली मुलं आहेत, खेळाडू, त्यांना खरं तर संधी मिळत नाही. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक आहे. मी ग्रामीण भागातला आहे, त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा काही मला भेद करायचा नाही. पण भारताच्या चबूमध्ये उद्याच्या काळात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावेत आणि त्या दृष्टिकोनातला माझा एक सुरुवात आहे. कारण की आम्हाला संधी मिळाली नाही, पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आमचं आहे. आणि म्हणून मी या मैदानात क्रिकेटच्या आलेलो आहोत. निवडणूक लढायची की नाही लढायची ती या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय आम्ही करू. आपण कर्णधार म्हणून वर्ल्ड कप उंचावण्याला आवडेल का या सगळ्या ह्याच्यात? बिलकुल बिलकुल, का नाही. आपलं वर्ल्ड कप हा आमच्या देशाची शान असते, खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो. त्यामुळे वर्ल्ड कप हा आमच्या देशाला कायम मिळत राहावा हे स्वप्न तर आम्ही पण बघितलं पाहिजे आणि त्यासाठी कृती पण केली पाहिजे. हो, रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिलेली आणि त्या क्लीन चिटमध्ये असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजातून ही तक्रार दाखल झाली होती. इतकं मोठ्या प्रकाराने गैरसमजातून ही तक्रार असं आता म्हटलं. साहेब, वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ED आणि CBIच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहे. त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही. कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू. भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न हा फार आता घेऊन चालावा असं मला वाटत नाही. तुम्ही आज दीक्षाभूमीला भेट देणार आहे. दीक्षाभूमी प्रकरणाला घेऊन काँग्रेसची काय भूमिका आहे? आम्ही त्या दिवशी पण भूमिका मांडली की आखरी लोकभावना दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात जोडलेल्या, करोडो लोकांच्या जोडलेल्या. समजा तिथं सरकार एखादा स्ट्रक्चर असं करत असेल आणि त्या आस्थेलाच धक्का लागत असेल तर त्याला विरोध होणारच आहे. आणि म्हणून जनभावना आणि आस्था या दोन्ही गोष्टीचं ताळमेळ ठेवून तिथलं डेव्हलपमेंट व्हावं ही भूमिका आमची आहे. आणि आम्ही त्या दिवशी पण, ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी मी विधानसभेतही ही भूमिका आम्ही मांडली. सरकार जनभावनेला आणि आस्थेला किंमतच देत नाही. हे भाजपचं खरं त्यांच्या डोक्यात हे आहे. ते स्वतःचं मन की बात करणारं सरकार भाजप आहे. त्यामुळे हे मन की बात करतात आणि जनतेच्या श्रद्धा आणि जनभावनेला, आस्थेला त्यांच्याजवळ कुठलीही किंमत नाही. हे आपण गेले 10 वर्ष पाहतो आहे. त्याचाच परिणाम परवा ज्या घटना दीक्षाभूमीवर झाल्यात तर त्याचाच परिणाम आहे. काल मुख्यमंत्री म्हटले की जयसूर्यानं जशी कॅच घेतली आणि साऊथ आफ्रिकेच्या संघाला बाहेर पाडलं, तसंच 1-2 वर्षापूर्वी मी 54 खेळाडू बाहेर घेऊन गेलो आणि विकेट घेतली. ठीक आहे, आनंद व्यक्त करा. आता 70 दिवसानंतर आता खरा मॅच सुरू होणार आहे. तो लप्पाछप्पीचा होता, तो जनतेच्या दरबारातला आहे. तो खोक्याचा होता, हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे. आणि त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे. त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही, मुठभर उद्योगपत्यांचंच भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे. अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहे. आणि त्याच्यामुळे जे सरकारच अदानीसाठी काम करते आणि जे मुख्यमंत्रीच काम करते, त्यांनी
हे कॅच वगैरे आता कॅच जनताच त्यांची घेणार आहे, त्याच्यामुळे मला त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणं या सरकारच्या बद्दल मला वाटत नाही. तर नाना पटोले माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलेलं आहे. देशात भ्रष्ट लोकांचं सरकार असल्याचं देखील वक्तव्य यावेळी नाना पटोलेंनी केलंय. तर सरकार वायकरांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका देखील केलेली आहे.